असंख्य संकटांना तोंड देत प्रशासकीय सेवेचे स्वप्न उराशी बाळगून स्वतःच्या अस्तित्वासाठी दिवसरात लढणाऱ्या स्पर्धा परीक्षा क्षेत्रात विद्रोह करणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम तरुणाईला सप्रेम नमस्कार। आज आपण महाराष्ट्र अराजपत्रित सेवा परीक्षा म्हणजेच गट ब 2024च्या पूर्व परीक्षेचा राज्यघटना या विषयातील अभ्यासक्रम पाहणार आहोत। त्या राज्यघटनेचे PYQ आपण विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी आमच्या मातोश्री अकॅडमी या YouTube चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर मग आपण प्रश्नाला सुरुवात करू। राज्याच्या महाधिवक्त्याची निवड करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? मुख्यमंत्री, राज्यपाल, राज्य निर्वाचन आयुक्त, राज्य लोकसेवा आयोग। तर याच्यापैकी योग्य उत्तर काय आहे? राज्याच्या महाधिवक्त्याची निवड कोण करतं? राज्यपाल करतात। कोण? राज्यपाल। पहा महाधिवक्ता कलम 165 नुसार प्रत्येक राज्यात एक महाधिवक्ता असेल। नेमणूक कोण करता? राज्यपाल करेल। ते वेतन आणि भत्ते ते पण राज्यपाल ठरवेल तसे। त्यानंतर तो राज्यपालाची मर्जी असेपर्यंत काय होईल? राज्यपालाची मर्जी असेपर्यंतच पदावर राहील। राज्यपालाची मर्जी असेपर्यंत पदावर राहील। त्यानंतर पात्रता, महाधिवक्ता होण्यासाठी काही पात्रता आहेत। काय पात्रता आहेत? हायकोर्टाचा सरन्यायाधीश किंवा उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्याप्रमाणे पात्रता लागतील। काय सरन्यायाधीशसाठी? तो 5 वर्ष उच्च न्यायालयात न्यायाधीश असावा किंवा 10 वर्ष उच्च न्यायालयात किंवा 1 किंवा 2 उच्च न्यायालयात त्यांनी वकिली केलेली असावी। त्याच्यानंतर महाधिवक्त्यास राज्य विधिमंडळात हजर राहण्याचा, त्यानंतर बोलण्याचा, समितीत भाग घेण्याचा हक्क आहे। मात्र मतदानाचा हक्क आहे का? कारण तो विधानसभेचा कोणत्याही सभागृहात सदस्य नसतो, त्यामुळे त्याला मतदान करण्याचा अधिकार येत नाही। अशा प्रकारे कलम 165 नुसार प्रत्येक राज्यास राज्यपाल असेल आणि महाधिवक्ता असेल आणि हा महाधिवक्ता कोण असेल? राज्यातील सर्वोच्च कायदा अधिकारी असेल। राज्यातील सर्वोच्च कायदा अधिकारी हा सरकारची बाजू मांडतो। तो हा खाजगी वकिली करू शकतो, पूर्ण वेळ सरकारचा नोकर नाही। त्याचबरोबर राज्याच्या विरोधात राज्याच्या वतीने किंवा राज्याच्या साईडने हा त्यांची राज्य सरकारची भूमिका कोर्टात मांडत असतो। गंभीर फौजदारी फौजदारीची केस हा राज्य शासनाला विचारल्याशिवाय घेऊ शकत नाही। अशा प्रकारे आपण राज्यपाल पाहिला। त्याच्या पुढे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विगृही विधिमंडळ आहे? विधिमंडळाचे 2 प्रकार आहेत। द्विगृही म्हणजे कोणतं? एक विधानसभा, याला कनिष्ठ सभागृह म्हणतात। हे विधान परिषद वरिष्ठ सभागृह म्हणतात। त्यामध्ये अप्रत्यक्ष लोकप्रतिनिधी निवडून दिले जातात। याच्यात स्वतः जनतेकडून प्रत्यक्षरित्या विधानसभेत आपण जे आमदार बोलतो ते निवडून दिले जातात।
तर काय विचारलंय, खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विगृही विधिमंडळ आहे, म्हणजे ज्या राज्यात विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही अस्तित्वात आहे असं राज्य कोणतं आहे. तर पहा, असं राज्य 6 राज्य आहेत. किती? 6 राज्य. पहा काढतो एक नकाशा. हे महाराष्ट्र, महाराष्ट्रात विधान परिषद आणि विधानसभा दोन्ही सभागृह आहेत. त्यानंतर इथे येतं कर्नाटक, त्यानंतर इथे येते तेलंगणा, त्यानंतर याच्या अलीकडे येते आंध्र प्रदेश. या दक्षिणात्य राज्यात विधान परिषद अस्तित्वात आहे. त्यानंतर पहा उत्तर प्रदेश आणि बिहार, हे टोटल मिळून 6 राज्यात. पहा, कर्नाटक 1, तेलंगणा 2, आंध्र प्रदेश 3, महाराष्ट्र 4, बिहार 5 आणि यूपी 6. तर पहा मग आपण पर्यायात जाऊ. पहा तर केरळ आहे, केरळमध्ये आहे का? नाही, त्यामुळे हा पर्याय गेला. त्यानंतर इथं त्रिपुरा आहे, त्रिपुरामध्ये द्विसंज्ञा आहे का? नाही. त्यानंतर पहा ओडिसात आहे का? ओडिसात नाही. मग पहा आंध्र प्रदेशमध्ये आहे. बिहारमध्ये द्विसभागृह आहे, द्विगृही आहे. कर्नाटकमध्ये पण आहे आणि महाराष्ट्रामध्ये आहे, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश. त्यामुळे आपलं योग्य पर्याय असेल पर्याय क्रमांक 4. ही आकृती लक्षात ठेवा. आपल्याला या द्विगृही विधिमंडळावर प्रत्येक वेळेस कंबाईनच्या कोणत्या तरी परीक्षेला एक क्वेश्चन येतच असतो. या द्विगृही त्यामध्ये विधान सभा, विधान परिषद हे 2 सभागृह येतात. कलम 168 नुसार विधानसभा आणि 169 नुसार विधान परिषद. विधान परिषद असावी की नसावी, असावी की नसावी हे ठरवण्याचा अधिकार कुणाला आहे? विधान परिषदेला आहे. आणि विधान परिषद विधानसभेला आहे. विधानसभा कलम 169 नुसार राज्यात विधान परिषद असावी की नसावी, विधान परिषदेची स्थापना जर करायची असेल तर विधानसभेने कलम 169 नुसार स्थापना केली जाते. पहा विधान परिषद ही कशी आहे? अप्रत्यक्ष, जे अप्रत्यक्ष सदस्य निवडले जात आहेत. त्यातील सदस्यांचा कार्यकाल 6 वर्षे. आणि हे सभागृह कसं आहे? स्थायी सभागृह आहे. स्थायी म्हणजे काय? दर 2 वर्षांनी एकूण सदस्याच्या 1/3 सदस्य निवृत्त होतात. त्यामुळं हे सभागृह कधीच बरखास्त होत नाही. त्यानंतर सदस्य संख्या कशी निवडली जाते? या विधान परिषदेची सदस्य संख्या कशी निवडली जाते? त्यापैकी 1/3 सदस्य विधानसभेच्या सदस्याकडून निवडले जातात. विधानसभा सदस्याकडून 1/3 स्थानिक स्वराज्य संस्थेकडून. त्यानंतर 1/12 सदस्य किती आहे? पदवीधर मतदारसंघातून निवडले जाते. त्यानंतर पहा 1/12 सदस्य याचे शिक्षक मतदार. त्यानंतर पहा 1/6 म्हणजे 1/6 सदस्य राज्यपाल नियुक्त असतात किंवा नामनिर्देशित असतात. टोटल मिळून हे सदस्य निवडले जातात. या विधान परिषदेची सदस्य संख्या विधानसभेच्या असली पाहिजे 1/3 पेक्षा जास्त नसली पाहिजे. किती? 1/3 पेक्षा जास्त नसली पाहिजे. पहा पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये प्रत्येक घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशासाठी राज्यसभेतील जागा वाटपाची तरतूद आहे? पर्याय: पहिली अनुसूची, तिसरी अनुसूची, दुसरी अनुसूची आणि चौथी अनुसूची. तर आपलं योग्य पर्याय काय असेल? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. चौथ्या अनुसूचीमध्ये राज्यसभेवर
राज्यसभेतील जागा वाटपाची तरतूद करण्यात आली आहे. पहा भारतीय राज्यघटनेत भारतीय राज्यघटनेत 12 अनुसूच्या आहेत. किती? 12. त्यापैकी पहिल्या अनुसूचीमध्ये काय दिलेलं आहे? पहिल्या अनुसूचीमध्ये राज्याची नावे, क्षेत्रफळ, त्यानंतर दुसऱ्या अनुसूचीमध्ये काय दिलेलं आहे? पगार, भत्ते, कुणाकुणाचे? राष्ट्रपती, लोकसभेचे अध्यक्ष, राज्यसभेचे अध्यक्ष, त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश, हायकोर्टाचे न्यायाधीश, त्याचबरोबर भारताच्या नियंत्रक व महालेखापरीक्षक म्हणजे कॅग इत्यादी व्यक्तींचे पगार आणि भत्ते या दुसऱ्या अनुसूचीत दिलेले असतात. त्यानंतर पहा तिसरी अनुसूचीत शपथ दिलेल्या असतात. पहा कोणी कोणी? संसद सदस्य, त्याचबरोबर केंद्रीय मंत्री, सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश, हायकोर्टाचे न्यायाधीश, नियंत्रक महालेखापरीक्षक इत्यादींची शपथ घ्यायची. कोणती शपथ घ्यायची त्याची अनुसूची 3 मध्ये तरतूद करण्यात आली आहे. अनुसूची 4 मध्ये काय दिलेलं आहे बा? राज्य व केंद्रशासित प्रदेशांना राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना राज्यसभेत नेमून दिलेली जागाची तरतूद जागाची तरतूद ही 4थ्या अनुसूचीत असते. नंतर 5वी अनुसूचीत SC आणि ST यांचे प्रशासन व नियंत्रण याबाबत. हे प्रशासन कुठलं? ATM स्क्वेअर, आसाम, त्रिपुरा, मणिपूर, मिझोरम हे राज्य वगळता. आणि 6व्या मध्ये अनुसूचित 6व्या मध्ये SC आणि ST प्रशासन कुठं? ATM स्क्वेअर म्हणजे नाही का आसाम, त्रिपुरा, मणिपूर, मिझोराम या राज्यासाठी. पहा आपला 5 आणि 6 मध्ये गोळ होऊ शकतो. 5 मध्ये SC आणि ST चे, 6 मध्ये SC आणि ST चे. मात्र 5 मध्ये काय आहे? ATM म्हणजे आसाम, त्रिपुरा, मिझोराम, मेघालय हे राज्य वगळता. आणि 6 मध्ये काय आहे? आसाम, त्रिपुरा, मेघालय हे राज्य या 6 मध्ये आहेत. त्याच्यानंतर आणखीन कोणती सूची आहे? 7वी सूची. आपला टोटल 12 सूची आहेत. 7व्या सूचीत काय आहे? केंद्र राज्य अधिकार. 3 सूची आहेत समवर्ती सूची, मध्यवर्ती सूची, समवर्ती सूची, राज्य सूची आणि केंद्र सूची या 3 सूची आहेत. त्याच्यानंतर वर 8वी अनुसूची काय आहे? घटनेत मान्य केलेल्या भाषा 22 भाषा, आता 24 होत्या, 22 होत्या, आता वाढल्यात. त्यानंतर काय आहे? 10वी महत्वाच्या देतो. 10वी अनुसूची 52वी घटना दुरुस्ती, पक्षांतर बंदी. त्यानंतर इथं लिहितो वेगळ्या कलर मध्ये लिहितो 11वी पंचायत राज, 73वी घटना दुरुस्ती झाली 1992 ला. त्यामुळे 11वी अनुसूची टाकण्यात आली पंचायत राज. आणि ही 12वी अनुसूची. 12वी मध्ये काय आहे? नगर पंचायत, 74वी घटना दुरुस्ती, 73वी घटना दुरुस्ती 1992 ला. अशा प्रकारे भारतीय राज्यघटनेत 12 अनुसूच्या. पहिली मध्ये काय आहे? राज्याची नावे आणि क्षेत्रफळ. दुसरी मध्ये काय आहे? पगार भत्ते.
तिसरीत सप्ताह, चौथीत राज्य व केंद्रशासित प्रदेशांना राज्यसभेत नेमून द्यायच्या जागा. त्यानंतर पाचवी सूची आणि 6वी सूचीमध्ये कधी पण कन्फ्युज होणार. SC आणि ST दोन्हीत पण आहेत, पण काय आहे 5वी मध्ये ATM स्क्वेअर म्हणजे आसाम, त्रिपुरा, मेघालय, मिझोरम ही राज्य वगळता म्हणजे बाकीच्या भारतातील इतर राज्यात. आणि 6 मध्ये काय आसाम, त्रिपुरा, मेघालय आणि मिझोराम ह्या राज्यासाठीच फक्त 6वी अनुसूची. 7वीत केंद्र आणि राज्य संबंध. त्यानंतर पहा 8वीत काय भाषा. त्यानंतर 10वी पक्षांतर बंदी 52वी घटना दुरुस्ती. 11वी पंचायत राज 73वी घटना दुरुस्ती. 12वी काय नगर परिषद 73वी घटना दुरुस्ती 1992 ला. ही अंमलात आली किती 1993 ला. पहा याचा पुढचा प्रश्न पहा त्याच्या पुढचा प्रश्न काय दिलाय, कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये ग्रामसभेला संविधानिक दर्जा प्राप्त झाला. 61वी घटना दुरुस्ती, 71वी घटना दुरुस्ती, 73वी घटना दुरुस्ती आणि 74वी घटना दुरुस्ती. योग्य पर्याय काय उत्तर 73व्या घटना दुरुस्तीनुसार ग्रामसभेला संविधानिक दर्जा प्राप्त झाला. कोणत्या 73व्या घटना दुरुस्तीनुसार. पहा काय 61वी घटना दुरुस्तीने काय झालं, 61वी घटना दुरुस्तीनुसार मतदार वय 21 वरून 18 वर करण्यात आलं. त्यानंतर पहा 71वी घटना दुरुस्ती 1992 ला झालेली आणि तिने आपल्या ज्या भाषा होता त्यामध्ये बदल केलाय. कधी 1992 ला पहा कोकणी, मणिपुरी, त्यानंतर नेपाळी, त्यानंतर पहा या भाषांचा 8व्या अनुसूचित, आत्ताच आपण अनुसूच्या बघितल्यात, 8व्या अनुसूचित समावेश करण्यात आलाय. कोणत्या 71व्या घटना दुरुस्तीनुसार. त्यानंतर पहा 74वी घटना दुरुस्ती 1992 ला झाली. त्यानुसार 12वी अनुसूची भारतीय राज्यघटनेत टाकण्यात आली आणि यामध्ये नगरपंचायत नगरपंचायतची स्थापना 74व्या घटना दुरुस्तीनुसार त्याला संविधानिक दर्जा भेटलाय. तर मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल, ग्रामसभेच्या संविधानिक दर्जा कोणत्या घटना दुरुस्तीने भेटलाय तर 73व्या घटना दुरुस्तीने भेटलाय. 61वी काय 21 to 18 मतदाराचं वय. त्यानंतर 1992 ला 71वी घटना दुरुस्ती झाली. त्याच्यानुसार ह्या 3 भाषा कोमनी, मणिपुरी, नेपाळी, कोकणी बरं का, कोमनी शॉर्ट फॉर्म आहे, कोमनी लक्षात ठेवायचं. 1992 ला कोकणी, पुरी, नेपाळी या 8व्या परिशिष्टात 8व्या अनुसूचीमध्ये ह्या भाषा समावेश केला. त्याच्यानंतर ही 74वी 1992 लाच नगरपंचायतला या घटनेनुसार संविधानिक दर्जा प्राप्त झाला. पहा ग्रामसभा आपण व्यवस्थित पाहू. कोणती ग्रामसभा. ग्रामसभेची स्थापना पहा. ग्रामसभेला 73व्या घटना दुरुस्तीनुसार 1992 ला संविधानिक दर्जा भेटला. 73व्या घटना दुरुस्तीनुसार 29 विषयाचा या पंचायत राज मध्ये समावेश करण्यात आला. त्यानंतर पहा ग्रामसभा राज्यघटनेचे कलम 243 हे नुसार ग्रामसभेची स्थापना किंवा ग्रामसभा होती. या ग्रामसभेमध्ये कोण कोण असतं, 18 वर्षावरील मतदार यादीत नाव असलेले सर्व प्रौढ स्त्री आणि पुरुष हे या ग्रामसभेत सहभागी होऊ शकतात. गणपूर्ती ग्रामसभेची गणपूर्ती काय आहे ग्रामसभा भरवण्यासाठी किमान आवश्यक लोकसंख्या किती आहे, एकूण लोकसंख्येच्या 15%
किंवा 100 जे जास्त असेल यापैकी, जे जास्त असेल 15% किंवा 100 यापैकी जे जास्त असेल ते गणपूर्ती म्हणून समजलं जातं. आणि प्रत्येक वित्तीय वर्षात किमान 4 ग्रामसभा, किमान 4 ग्रामसभा झाल्या पाहिजेत. आणि ही ग्रामसभा बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे? सरपंच. ग्रामसभा बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे? सरपंचाला आहे. आणि अध्यक्ष कोण असतो याचा? ग्रामसभेचा अध्यक्ष सरपंचच असतो. सरपंच नसेल तर उपसरपंच, उपसरपंच बी नसेल तर एखादा सदस्य, ग्रामपंचायत सदस्य. आणि ग्रामपंचायत सदस्य नसेल तर गावातील ज्येष्ठ सदस्य किंवा व्यक्ती हे याच्यात सहभागी होऊ शकतात. त्याच्यानंतर पहा, अशा प्रकारे ही ग्रामसभाचा आपण माहिती पाहिली आहे. ग्रामसभा हा किंवा ग्रामसभा ही खरी लोकशाहीची, ग्रामीण लोकशाहीची ओळख कोणी करून दिली असेल तर या ग्रामसभेने करून दिली. ग्रामसभेने. आणि ह्या ग्रामसभेचा सचिव कोण असतो? सचिव. ग्रामसभेचा सचिव हा ग्रामसेवक असतो, ग्रामसेवक असतो. पुढचा प्रश्न, घटनेतील अनुच्छेद 154 प्रमाणे राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार कार्यकारी अधिकार कोणाकडे सोपवण्यात आलेले असतील? कार्यकारी अधिकार मुख्यमंत्री, राज्यपाल, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, विधानसभेचे सभापती. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश येणार नाहीत, विधानसभेचे सभापती येणार नाहीत. मुख्यमंत्री हा वास्तविक प्रमुख असतो. मात्र कार्यकारी अधिकार हे कलम 154 नुसार कोणाकडे? राज्यपालाकडे देण्यात आलेले. कोणाकडे देण्यात आलेले आहेत? राज्यपालाकडे आलेले आहेत. वास्तविक प्रमुख कोण असतो? मुख्यमंत्री असतो. मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानेच राज्यपाल हा अन्य मंत्र्याची नेमणूक करत असतो. त्यामुळे घटनेचे अनुच्छेद कलम 154 कशाशी संबंधित आहे? तर राज्यपालाच्या कार्यकारी अधिकाराशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न पहा, जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती किंवा नेमणूक कोण करते? उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, राज्य लोकसेवा आयोग, राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे राज्यपाल. कोण करतंय? जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक कोण करतंय? राज्याचे राज्यपाल करतात. कोण? राज्याचे राज्यपाल करतंय, राज्यपाल. पहा आपण जिल्हा न्यायाधीश, जिल्हा न्यायाधीश यांच्याविषयी आपण थोडी माहिती पाहू. पहा, जिल्हा न्यायाधीश हे कलम राज्यघटनेचे कलम 230 यांची निवड करण्यात येते. नेमणूक कोण करतंय? राज्यपाल करतात. पण मात्र राज्यपाल ही नेमणूक करताना हायकोर्टाचे न्यायालयाचा विचार घेतात. नक्की ध्यानात ठेवा. काय करतात? नेमणूक करताना राज्यपाल हायकोर्टाच्या सरन्यायाधीशाचा विचार घेतात. त्यानंतर याची पात्रता काय? जिल्हा न्यायाधीश होण्यासाठी पात्रता काय आहे? आधीपासून तो केंद्र किंवा राज्य सरकारच्या सेवेत नसावा. त्यानंतर किमान, महत्वाची अट आहे, किमान 7 वर्ष वकील किंवा अधिवक्ता असावा. त्यानंतर काय? उच्च न्यायालयाने त्याची नेमणुकी शिफारस केलेली असावी.
हायकोर्टाच्या न्यायालयाने व न्यायाधीशाने त्याची शिफारस केलेली असावी, ही महत्वाची अट आहे. अशा प्रकारे कलम 233 नुसार जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक होती. त्याच्या पुढे पहा, घटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार प्रत्येक न्यायालय अभिलेख न्यायालय असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे. पहा, कलम अनुच्छेद 215, 297, 217 करा बरं का, 217, 216 आणि 218. तर काय दिलंय, प्रत्येक कोणत्या अनुच्छेदानुसार न्यायालय या अभिलेख न्यायालय असेल. अभिलेख न्यायालय म्हणजे काय, हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. अभिलेख न्यायालय, अभिलेख न्यायालय म्हणजेच काय माहित नसतं, म्हणजे न्यायालयाला स्वतःच्या अपमानाविषयी सजा शिक्षा देण्याचा अधिकार. अधिकार म्हणजेच अभिलेख. कोणत्या कलमानुसार अभिलेख न्यायालयाला अभिलेख न्यायालय म्हणतात, तर कलम 215. कोणतं कलम 215 नुसार न्यायालय हे अभिलेख न्यायालय. 217, 16, 18. 216 काय आहे, उच्च न्यायालयाची स्थापना, हायकोर्टाची स्थापना. त्यानंतर 217 काय आहे, 217 हायकोर्टाच्या न्यायाधीशाची नियुक्ती व पदाच्या शर्ती. हायकोर्टाच्या न्यायाधीशाच्या व पदाच्या शर्ती हे 217 मध्ये. 218 मध्ये काय, सर्वोच्च न्यायालयासंबंधी तरतुदी उच्च न्यायालयाला लागू असणे. काय, सर्वोच्च न्यायालयासंबंधी तरतुदी हायकोर्टाला लागू असणे. काय, अभिलेख न्यायालय म्हणजे काय, स्वतःच्या अपमानाविषयी सजा देण्याचा किंवा शिक्षा करण्याचा अधिकार म्हणजे अभिलेख न्यायालय. ते अभिलेख न्यायालय कोणतं आहे, उच्च न्यायालय 215 नुसार. 217 मध्ये काय आहे, हायकोर्टाची नियुक्ती आणि पदाच्या शर्ती. 216 मध्ये हायकोर्टाची स्थापना आणि 218 मध्ये सर्वोच्च न्यायालयासंबंधी विशिष्ट तरतुदी हायकोर्टांना लागू असणे. त्या पुढचा प्रश्न पहा, मुन्शी आयंगर सूत्र कशाशी संबंधित आहे, कर समस्या, सांप्रदायिक समस्या, भाषा समस्या आणि वरीलपैकी नाही. तर याचं योग्य उत्तर काय आहे, भाषा समस्या. नाव व्यवस्थित करून घ्या. भाषा समस्येविषयी मुन्शी आयंगर समिती आहे. पहा, मुन्शी आयंगर समिती पहा, आपण वेगळं लिहू. आयंगर किंवा जे काय असेल ते पहा. काय, संविधान सभेच्या भाषेच्या मुद्द्यावरून झालेला समझोता म्हणजेच मुन्शी आयंगर व्हा. ती आयंगर समिती पहा, संविधान सभा होती. त्यामध्ये भाषेच्या मुद्द्यावरून समझोता झाला. म्हणजेच काय, आयंगर समिती. यामध्ये कोण कोण होतं, के एम मुन्शी आणि एन गोपाल स्वामी हे दोन सदस्य. त्यामध्ये गोपाल स्वामी आयंगर हे यामध्ये प्रमुख होते. यामध्ये हिंदी भाषेचा संघ राजभाषा केली आणि देवनागरी लिपीला काय म्हणलंय, देवनागरी लिपी अंगीकारण्यात आली. काय केलं, ह्या
त्या अँगर समितीने काय केलंय, भाषा संघ भाषा राजभाषा म्हणून घोषित केली आणि देवनागरी आपण लिहितोय सध्या मराठीत देवनागरी लिपी काय केली, अंगीकारण्यात आली. अशा प्रकारे मुन्शी अँगर सूत्र. त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न, काय दिलंय, एकच मिनिट. भारतीय संविधानात खालीलपैकी अनुच्छेदानुसार निर्वाचन आयोग तरतूद केली आहे. निर्वाचन म्हणजेच निवडणूक आयोग, आयोगाची भाषा आहे निर्वाचन आयोग. निवडणूक आयोगाची तरतूद केली आहे. पर्याय दिले 368 तर 368 256 124 150. तर याचं योग्य उत्तर काय आहे, अनुच्छेद क्रमांक 24 नुसार आयोगाची स्थापना केली. कोणत्या, निवडणूक आयोगाची. कलम 150 काय आहे, संघ आणि राज्याचा, संघ व राज्याचा एक हे नमुना तपासणे. त्यानंतर 256 काय, राज्य व संघ राज्यांचे प्रतिनिधित्व. राज्य आणि राज्य व संघ राज्य काय, प्रतिदायित्व. तर 368 काय आहे, घटना दुरुस्ती आहे. पहा पहिला प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील कोणते अनुच्छेद राज्य विधिमंडळाशी संबंधित आहे. काय विचारलं आपल्याला, राज्य विधिमंडळाशी संबंधित कलम कोणतं आहे, तर कलम 22 हे राज्य विधिमंडळासोबत आहे का, नाही. त्यानंतर कलम 168 360 सॉरी 380 आणि 25. तर यापैकी योग्य उत्तर काय आहे, कलम 168. 168 हे राज्य विधिमंडळाच्या किंवा राज्य विधिमंडळाशी संबंधित आहेत. तत्पूर्वी आपलं हे कलम 22, कलम 22 हे कशाशी संबंधित आहे, अटक आणि स्थानबद्धता. अटक आणि स्थानबद्धता एक कलम 22 मध्ये. त्यानंतर कलम 380 हे वित्त आयोगाशी संबंधित आहे. वित्त आयोग. त्यानंतर पहा कलम 25 विवेक बुद्धीने स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण. पहा 25 आहे ना, विवेक बुद्धीने स्वतंत्र आणि धर्माचे प्रकटीकरण. त्याचं योग्य उत्तर काय आहे, अनुच्छेद म्हणजेच कलम 168 हे विधानसभेशी संबंधित आहे. पहा विधानसभा कलम 68 नुसार प्रत्येक राज्यात एक विधानसभा असेल किंवा मंडळ असेल. सदस्य संख्या पहा, विधानसभेची सदस्य संख्या 60 किंवा जास्तीत जास्त 500 असेल. कार्यकाल, विधानसभेचा कार्यकाल हा 5 वर्ष. कधी 5 वर्ष, तिच्या पहिल्या बैठकीपासून. त्यानंतर कलम 233 नुसार अँग्लो इंडियन समाजाचा एक प्रतिनिधित्व असेल, त्याच्यावर राज्यपाल नियुक्त केलं जाईल. त्यानंतर
SC आणि ST अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी आरक्षित जागा असतील काहीतरी त्या राज्यातील लोकसंख्येवरून, अशा प्रकारे विधानसभेची आपल्याला माहिती सांगता येईल. त्याच्या पुढचा प्रश्न पहा. काय भारतातील पहिल्या महिला मुख्य निर्वाचन आयुक्त कोण होत्या? स्वरूपा राणी, PS रामादेवी, कमला नेहरू आणि जयललिता. तर यापैकी यांचं योग्य उत्तर काय आहे? रमादेवी. यस, रमादेवी ह्या मुख्य निवडणूक आयोगाच्या आयुक्त होत्या. यस, रामादेवी पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त. पहा, या भारताच्या 9व्या मुख्य निवडणूक आयुक्त होत्या. 9व्या PS रमादेवी. त्यांचा कार्यकाळ पहा, त्यांचा कार्यकाळ किती होता? 9 जुलै 1993 ते 25 सप्टेंबर 1997 दरम्यान या भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्त होत्या. पहा, पुढचा प्रश्न बघा. राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदात पंचायत राज संबंधित असलेले जिल्हा पंचायत, ग्रामसभा, आपण बघितलंय बघा, ग्रामसभा, मध्यस्तर, गाव इत्यादी शब्दाच्या व्याख्या दिल्या आहेत. कलम 343 कलम 243, 244, 245 आणि 242. तर योग्य उत्तर काय आहे? कलम 243 नुसार जिल्हा पंचायत ग्रामसभेची स्थापना दिलेली आहे. पहा, 244 मध्ये काय दिलंय? ST आणि ST आदिवासी क्षेत्र प्रशासन. ते 44 ST क्षेत्र प्रशासन. 245 मध्ये काय दिलंय? संसदेने आणि राज्य विधिमंडळाने केलेले कायद्याची व्याप्ती. संसद, राज्य विधिमंडळ केलेले कायदा याची व्याप्ती. कलम 242 मध्ये काय दिलेलं आहे? 242 हे रद्द झालेलं आहे. काय रद्द झालेलं आहे. त्यामुळं पंचायत राज संबंधित जे व्याख्या दिली ती कोणत्यात दिलेली आहे आपल्याला? ती दिलेली आहे 243 मध्ये. कशात? 243 मध्ये. पहा, पुढचा प्रश्न. काय दिले? खालील विधाने लक्षात घ्या. सध्या भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्ट 22 मध्ये सध्या भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्टामध्ये 22 भाषा नमूद केलेल्या आहेत. त्यानंतर बी मध्ये काय दिले? त्यापैकी त्यानंतर कोकणी आणि नेपाळी या भाषांचा समावेश 92व्या घटना दुरुस्तीनुसार 2003 साली करण्यात आला. योग्य पर्याय उत्तर आपल्याला ओळखायला सांगितलंय. त्यापैकी सध्या 22 भाषा आहेत, त्यामुळे ए बरोबर आहे. कोणतं? ए बरोबर आहे. मात्र ही 91वी घटना दुरुस्ती आहे, 92वी नाही, 91वी नाही, 71वी घटना दुरुस्ती 1992. त्यानुसार कोकणी, मणिपुरी
मणिपुरी आणि नेपाळी या 3 भाषेचा समावेश 8व्या अनुसूचीमध्ये करण्यात आला. त्यामुळे याचं योग्य पर्याय काय उत्तर? फक्त अ बरोबर. कोणतं? अ बरोबर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. काय दिलंय? ग्रामपंचायतीचे संघटन हा विषय भारतीय राज्यघटनेच्या या अनुच्छेदामध्ये आहे. कलम 39, कलम 40, कलम 42, कलम 41. तर योग्य पर्याय काय आहे? भारतीय राज्यघटनेच्या कलम 40 नुसार काय आहे? ग्रामपंचायतची स्थापना आहे. कलम 39 काय आहे? राज्याने अनुसवायची धोरणे. कलम 39 राज्याने अनुसरवायची धोरणे, मार्गदर्शक तत्वे. त्यानंतर 42 काय आहे? कामाबाबत न्याय व प्रस्तुती विषयक. कामाबाबत त्यानंतर 41 काय आहे? कामाचा, शिक्षणाचा आणि विवक्षित बाबीचा लोकसहभाग. कामाचा, शिक्षणाचा आणि विविध बाबीत लोकसहभाग. अशा प्रकारे